भगवंताने प्रत्येकालाच बौद्धिक क्षमता दिलेली आहे. बुद्धी ही 3 स्तरावर काम करते. एक आहे पॉवर ऑफ ग्रास्पिंग म्हणजे आकलन शक्ती. दुसरी आहे पॉवर ऑफ लॉंग टर्म मेमरी म्हणजे एखादा जो विषय आपल्याला समजलेला आहे तो आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहू शकतो. आणि तिसरं आहे पॉवर ऑफ नॉलेज एक्सप्रेशन म्हणजे जे आपल्या मनात आणि बुद्धीत आहे तर गरज पडेल त्या ज्ञानाचा आपण वापर करू शकतो. यालाच वैदिक शास्त्रामध्ये श्रवण, मनन आणि निधिध्यास असं म्हटलं गेलेलं आहे. श्रवण म्हणजे काय की 5 जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यामार्फत आपण वेगवेगळे इन्फॉर्मेशन्स गोळा करतो, ती मनात साठवून ठेवतो आणि जेव्हा कधी गरज पडली तर त्याचा आपण त्या इन्फॉर्मेशनचा वापर करतो. आपण जर का बघितलं तर सर्वसाधारणपणे 80% लोकांची जी बौद्धिक क्षमता असते ते साधारण कॅटेगरीमध्ये असते. ती सगळी लोक आपली जी बौद्धिक क्षमता आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. आपली आकलन शक्ती वाढवण्यासाठी शक्यतोवर आपण एकाच विषयाचा फोकस पद्धतीने अभ्यास केला गेला पाहिजे. तो विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. तो विषयात जर का आपल्याला काही डाऊट्स असतील तर तो आपण क्लॅरिफाय केलं गेलं पाहिजे आणि रोजचा अभ्यास हा रोज केला गेला पाहिजे. जर का एखादी जी गोष्ट आहे ती आपल्याला लॉंग टर्म मेमरी म्हणजे दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह लर्निंग करावी लागते. म्हणजे जे विषय आपल्याला समजलेले आहेत त्याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण स्टोरी मेकिंग केली गेली पाहिजे किंवा निमोनिक्स तयार केले गेले पाहिजे किंवा तो जो विषय जो समजलेला आहे तो आपण दुसऱ्याला शिकवला गेला पाहिजे किंवा त्याच्या संदर्भात प्रॅक्टिकल केलं गेलं पाहिजे किंवा ग्रुप डिस्कशन जर का आपण केलं तर तो विषय आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहू शकतो. आता त्याच विषयाचं जर का आपण रेग्युलर इंटरवलला जर का आपण रिव्हिजन केली तर तो विषय आपल्याला जास्त दिवस लक्षात राहू शकतो. आता हाच पॉवर ऑफ एक्सप्रेशनचं जर का आपल्याला ताकद वाढवायची असेल तर आपल्याला वारंवार प्रॅक्टिस करावी लागते आणि प्रत्येक वेळा प्रॅक्टिस करत असताना कायझन म्हणजे इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट ही करावी लागते. सर्वसाधारणपणे जर का आपण बघितलं तर विद्यार्थी फक्त मार्क मिळवणे किंवा त्या अनुषंगाने डिग्री मिळवणे, कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणे किंवा लायसन्स प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा किंवा बुद्धीचा वापर करतात. पण परमेश्वराने बुद्धी जे दिलेली आहे त्याचा खरं आपल्या व्यवहारात वापर करून आपल्या आयुष्यामध्ये शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे आणि त्याचाच वापर करून आपण पैसा, पद आणि प्रसिद्धी मिळवू शकतो.